चला तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगतो हा कॉल कधी व मी कसा घेतला होता. तर हा कॉल मी काल मार्केट बंद होता पी साईट कॉल घेतला होता. 25,600चा पी, 260 क्वांटिटी, 145 रुपयाला. जेव्हा मी तो कॉल घेतला होता, बंद होता तेव्हा जवळपास 2-2.5 हजार रुपये माझा लॉस दाखवत होता. तर मग मी तो होल्ड केला. थोडं न्यूज बघून, ग्लोबल न्यूज बघून मला थोडंसं वाटत होतं मार्केटमध्ये डाऊनफॉल येईल. तर चला तर आपण आता आपला स्टॉप लॉस ट्रेल करूयात. तर आता आपण स्टॉप लॉस लावणार आहोत 155 रुपयाला. म्हणजे आता मार्केट खाली जरी आलं तरी आपला लॉस होणार नाही. तर सध्या आपल्या ऑप्शनची प्राईस 178 रुपयावरती आहे. तर चला बघू आपल्याला फायनली प्रॉफिट किती मिळेल. आपण वेट अँड वॉच करणार आहे. तरी तुम्हाला कमेंट करून सांगा की हा कॉल कसा वाटला. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असं लाईव्ह ट्रेडिंग तुम्हाला दाखवतो. चला तर परत आपण एकदा आपला स्टॉप लॉस हा ट्रेल करत जाऊ. आणि कसा आपला लॉस होणार नाही आणि प्रॉफिट जास्त होऊ शकतं. यासाठी आपण स्टॉप लॉस हा ट्रेल करत जायचा. मी तसा माझा स्टॉप लॉस हा 20 रुपयाच्या डिफरन्सने ठेवत असतो. ऑप्शनची जी मार्केट प्राईस आहे त्याच्या 20 रुपयाच्या डिफरन्सने मी माझा स्टॉप लॉस ठेवत असतो. तर चला आता आपला 9,000 आपलं प्रॉफिट दाखवत आहे. तर परत एकदा आपला स्टॉप लॉस ट्रेल करूयात. तुम्हाला काय वाटतं माझ्या स्टॉप लॉस ट्रेल करण्याची स्ट्रॅटजी तुम्हाला कशी वाटते. चला तर आता जवळपास आपलं प्रॉफिट हे 10,000 झालेलं आहे. तरी आपण अजून थोडा वेट करूयात मार्केटचे मुवमेंट बघून. चला तर आता आपलं प्रॉफिट हे 11, 11.5, 12,000 जवळपास झालेलं आहे. तसं तर मला खूप भीती वाटत होती कॉल होल्ड ठेवायची, पण ठेवला नाही. म्हटलं बघूयात आता काय होतं ते. आणि मार्केट हे आपल्या साईडने ओपन झाल्यामुळे अतिशय छान प्रॉफिट हे शो होत आहे मला. मला तर आता आपलं प्रॉफिट 13,000 प्लस शो होत आहे. कॉल होल्ड केला तर प्रॉफिटही तेवढं छान होतं आणि लॉसही तेवढा मोठा होत असतो. त्यामुळे जास्त करून हा ऑप्शन कधी होल्ड ठेवायचं नाही आहे. मी थोडी रिस्क घ्यायची तयारी ठेवली होती म्हणून मी कॉल हा होल्ड केला होता. चला आपलं प्रॉफिट हे 13,000 शो करत होता आणि आता 9-10 हजार रुपयावरती आलेलं आहे. 2-3 हजारांनी आपलं प्रॉफिट हे कमी झालं आहे. मार्केटमध्ये खरं तर आज खूप फास्ट मुवमेंट आहेत. मला वाटतं आता आपला प्रॉफिट हे बुक करावं असं मला वाटतं. आता जास्त वेळ थांबल्याने लॉससुद्धा होतो असं काही नाही. जेवढं प्रॉफिट दिसते तेवढं फास्ट झिरोसुद्धा होते. तसंही मार्केटमध्ये आज खूप फास्ट मुवमेंट होत आहेत.
तरी हे जे प्रॉफिट झालेलं आहे ते मला पहिल्या 10 मिनटाच्या कॅन्डलवरतीच झालेलं आहे. तरी मार्केट हे डाऊन साईडच आहे किंवा अजून डाऊन साईड जाऊ शकते, पण जास्त वेळ न थांबता आपण छोटंच प्रॉफिट बुक करू. तर आता 12,000 रुपये प्रॉफिट आपलं शो होत आहे. तर आता आपण स्टॉपला ट्रेल करू. 170 वर आपण SL लावलेला आहे. म्हणजे आता आपला मार्केट कोणीकडे जाऊ पण लॉस होणार नाही या मार्केटमध्ये, या घेतलेल्या ऑप्शनमध्ये. तसं तर मी आता नवीनच व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे थोडं काही ॲडजस्ट करा व्हिडिओमध्ये चुकत असेल तर. पण प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मी रोज असे नवीन व्हिडिओ टाकेल. माझे लॉसचेही टाकेल आणि प्रॉफिटचेही टाकेल, जेणेकरून आपल्याला यातून काहीतरी शिकायला मिळेल. चला तर मित्रांनो, आता आपलं 13,000 प्लस प्रॉफिट झाला आहे. तरी आपण आता प्रॉफिट बुक करणार आहोत. मार्केटमध्ये लालच बहुत बुरी बला आहे. जेवढं प्रॉफिट दिसत आहे ते पूर्ण प्रॉफिट लॉसमध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतो. मार्केट हे कुठलं आणि कोणाच्याच हातचं नाही. तर ते आपण मार्केटमध्ये एंट्री एक्झिट मारतो, पण आपण जे SL लावला आहे त्यामुळे एक्झिट मार्केट प्राईजवर होत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपण लावलेला SL कॅन्सल केला आणि आता आपला प्रॉफिट बुक केलं. तर चला, फायनली आपला प्रॉफिट 13,689 झालेला आहे. थँक्यू.